आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे। त्यांना 100 कोटी अब्रू नुकसानीची नोटीस बजावण्यात आली आहे। भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी नोटीस पाठवली आहे। या संदर्भात आणखी माहिती देतात माझे सहकारी प्रफुल्ल खंडारे। प्रफुल्ल, नेमकं प्रकरण काय आहे? निश्चितच भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद जो आहे या निमित्ताने पुन्हा एकदा टोकाला गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। गेल्या काही काळामध्ये बुलढाणा मतदारसंघाचे माजी आमदार विजयराज शिंदे आणि विद्यमान आमदार शिवसेनेचे संजय गायकवाड यांच्या दोघात चांगला वाद जो आहे तो विकोपाला गेला होता। आणि या वादादरम्यान आमदार संजय गायकवाड यांनी माजी आमदार विजयराज शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले होते। विजयराज शिंदेची जी आदिवासी आश्रमशाळा आहे तेथील आदिवासी मुलींवर अत्याचार त्यांनी केला असल्याचा मोठा दावा जो आहे तो आमदार संजय गायकवाड यांनी केला होता। त्यानंतर मात्र विजयराज शिंदे आक्रमक झाले होते आणि तुमच्याकडे पुरावे असतील तर ते सादर करा, अन्यथा आमदार संजय गायकवाडांवर गंभीर स्वरूपात गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी पोलीस विभागाकडे केली होती। त्याचबरोबर आदिवासी मुलींची अब्रू नुकसान केलं म्हणून त्यांच्यावर विनयभंग आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्याची मागणी केली होती। मात्र तसे गुन्हे दाखल होत नसल्याने विजयराज शिंदे यांनी थेट न्यायालयाचे दार ठोठावले आणि वकील असीम सरोदे यांच्या माध्यमातून त्यांना आता तब्बल 100 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीची नोटीस जी आहे ते बजावण्यात आली आहे। त्यामुळे निश्चितच या दोन्ही नेत्यांमध्ये हा जो वाद आता विकोपाला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्या संपूर्ण नोटीसवर आता संजय गायकवाड नेमके काय भूमिका घेतात ते देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। प्रफुल्ल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।